काय ताई, तुम्ही सागर गुडमेवारांचा परिचय द्या. मी त्यांचा हा. शुभेच्छा संदेश वाचून दाखवते, मग आपण प्रदर्शन घेऊया. हा. तर निशिमा या पुस्तकाचे प्रकाशक डॉक्टर सागर दिगंबर गुडमेवार सर. त्यांच्या संस्थेचं नाव आहे कविओंका अध्यात्म आंतरराष्ट्रीय आणि बहुभाषी ही संस्था आहे. तसेच मिस्ट्री ऑनलाईन म्युझिक स्टुडिओ सुद्धा आहे. त्यांचं प्रकाशित साहित्य जर म्हटलं तर आनंद तरंग 101 कवितांचा एक मराठी कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. सच्चे मन से कुछ सकारात्मक विचार हे 101 विचारांचा विचार संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे जे मुख्य केंद्र मराठी साहित्य मंडळ आहे त्यांच्यातर्फे या वर्षीचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा असा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्काराने त्यांना आनंद तरंग या काव्य संग्रहात त्यांचा पुरस्कृत झालेला आहे. तर इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सुद्धा 2023चा तेजस फाउंडेशन तर्फे त्यांना मिळालेला आहे आणि त्यांचे संस्कृतचे क्लासेसही ते स्वतः घेतात. तर असे आदरणीय डॉक्टर सागर दिगंबर गुडमेवार सर. धन्यवाद अनिताताई. यानंतर अश्विनीताईला मी विनंती करते की त्यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश याचं वाचन करावं. नमस्कार. हे जे ऋषिमा पुस्तक आहे ते के प्रकाशनाने काढलेलं आहे, तयार केलेलं आहे आणि त्याचे प्रकाशक आहेत डॉक्टर सागर गुडमेवार. मी त्यांचं मनोगत तुम्हाला वाचून दाखवते आहे. नमस्कार. जमलेल्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम अश्विनी मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. अनेक साहित्यिक पुस्तकं लिहितात, प्रकाशन करतात, परंतु हा परिचयाचा मुद्दा फार कमी लोक हाताळतात. सध्याच्या व्यस्त जीवनामध्ये प्रत्येकालाच पुस्तक पूर्णपणे वाचता येईल आणि वाचताना त्यामध्ये गोडी निर्माण होईल हे सांगणे कठीण असते. परंतु यामध्ये आपण परिचयाच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका बजावू शकतो. अर्थात परिचयाद्वारे आपले पुस्तक नेमके काय आहे, त्यात काय लिहिले आहे याची जाणीव होते. याची अधिक जबाबदारी परिचय करून देणाऱ्या वक्त्यावर असते असे म्हणायला हरकत नाही. कारण वक्ता ते पुस्तक किती सकारात्मक भूमिकेतून श्रोत्यांसमोर परिचयाच्या माध्यमातून व्यक्त करतो हे महत्वाचं. प्रकाशक या नात्याने अनेक पुस्तके हाताखालून जातात. प्रत्येक पुस्तकाचा दर्जा वेगळा असतो. लेखक आपले साहित्य ज्या भावनेतून लिहितो किंवा मानतो त्याच भावनेतून प्रकाशकाला सुद्धा ते पुस्तक प्रकाशित करणे गरजेचे असते. त्याशिवाय ते पुस्तक म्हणून नावारूपाला येत नाही. आज या अनुषंगाने मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आज आपल्या मार्फत हा परिचयाचा कार्यक्रम होत आहे. या मार्फत पुस्तक परिचय किती महत्वाचा असतो, त्याचबरोबर या पुस्तक परिचयाची काय गरज आहे हे आपल्या या मार्फत आपल्याला लक्षात येईल. मी मनापासून आपली माफी मागतो कारण मी इथे उपस्थित नाही, तरी सुद्धा मी हा कार्यक्रम अनुभवतो आहे. आपल्या या नवीन उपक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपण मला इथे आमंत्रित केले याबद्दल आपले आभार. धन्यवाद. शुभेच्छा पत्र वाचनानंतर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया आणि मी मंजुषा कुलकर्णी यांना या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते. नमस्कार. ऋषिमा पौर्णिमेचा चंद्रप्रकाश कथासंग्रह पुस्तक परिचय. आजचा हा आपला ऑनलाईन कार्यक्रम चर्चासत्र. आजच्या या कार्यक्रमाच्या या पुस्तकाच्या लेखिका सौ अश्विनीताई निवर्गी व सौ प्रज्ञा भारसवाडकर, तसेच प्रमुख वक्त्या स्मिताताई पेशवे आणि मृदुलाताई कुलकर्णी यांना मला एवढंच सांगावं असं वाटतं की तुम्ही जे लिहिलात आणि जे काही बोललात त्याबद्दल तुम्ही असेच मनसोक्त बोलत राहा, लिहित राहा. आम्ही असेच मन भरून ऐकत राहू, वाचून घेऊ. तुमच्या शब्दांचे ऐकलेले सुशब्द, लिहिलेले सुअक्षर आम्ही अलगद आमच्या हृदयावर अखंड करून ठेवू. आभार म्हणजेच सुरांचे, शब्दांचे मनापासून केले जाणारे कौतुक. वयाने मानाने जरी लहान असलो तरी तुमचे बोल, तुमचं लिहिणं इतकं चांगलं आहे की मनातून आपोआपच कौतुकाचे बोल बाहेर पडत असतात. म्हणूनच आजच्या लेखिका दोघांनीही समाजावर आधारित सध्याला गरज असलेली जी काही गोष्ट आहे महिलांच्या बाबतीत, कुटुंबाच्या बाबतीत, त्यावर लेखन केलं आणि आम्हा सर्वांना अशी बौद्धिक मेजवानीची पुस्तकं आम्हालाच म्हणजे आपल्या पूर्ण समाजाला त्यांनी लिहून प्रेरणात्मक जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल अगदी मनापासून आभार. तसेच प्रमुख वक्त्या मृदुलाताई कुलकर्णी आणि स्मिताताई पेशवे
या दोघांनी इतकं छान असं पुस्तकाचा परिचय दिलेला आहे की मला तर असं वाटतंय की येत्या 8 मार्चला आपण हे जर ऑडिओ स्वरूपात बाहेर प्रदर्शित केलं तर आपल्या साहित्य सखीचे एक वेगळं नाव लौकिक होणार आहे. कारण त्यांनी सांगत असताना इतक्या सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे की ते पूर्ण कथा आता आम्ही लगेच दुसरीकडे सांगू शकतो. एवढं सुंदर त्यांनी विवेचन पुस्तकांचं केलेलं आहे. पूर्ण पुस्तक जेव्हा वाचतं तेव्हा आपल्याला पूर्ण माहिती देता येते. असंच त्यांचा आवाज दोघांचा इतका छान वाटला की आपण जर तुम्ही सर्वजण म्हणालात तर आपण हे छान ऑडिओ रूपात करूया आणि येत्या 8 मार्चला त्याचं आपण प्रकाशन करून शाळा कॉलेजमध्ये सामाजिक संस्थांमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करूया. यासाठी मी लेखिकांचं आणि ज्यांनी विवेचन केलं त्यांचं मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणारे आमच्या रेखाताई जेगरकर, त्यांची माझी जेव्हा भेट झाली तेव्हाच अगदी नाते किती जुने आहेत असे वाटायचे. ऑनलाईन तर आपण भेटतो परंतु आजचं जे त्यांनी इतकं सुंदर प्रास्ताविक केलेलं आहे अभ्यासपूर्ण, आपल्या साहित्य सखी मंडळाचं, आपल्या या पुस्तकाचं, सर्वच गोष्टीचं त्यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे किती उच्च स्तरावर आज आपण गेलेलो आहोत. भारतातच नव्हे तर भारताबाहेरील देखील आपली साहित्य सखी पाय चांगले रुजवत आहे हे त्यांनी सांगितलं. याबद्दल त्यांचे मी खूप सारे मनापासून आभार मानते. आपल्या अनिताताई संकाळे यांनी इतकं सुंदर परिचय करून दिला की ज्याप्रमाणे परिचय करून देत असताना जेव्हा शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्रावर पाण्याचा थेंब पडला की मोती बनतो, अगदी तसं परिचय देत असताना प्रत्येकातलं गुण त्यांनी लिहून घेतलं आणि मनाला भिडणारी गोष्ट त्यांची एक एक सांगत गेले. अगदी नक्षत्रासारखं आजच्या कार्यक्रमाच्या जशा लेखिका आहेत ना, आपण नेहमीच अश्विनीताईंना म्हणतो की अश्विनी नक्षत्र, तसं नक्षत्राप्रमाणे तुमचं आजचं परिचय सर्वांचा झालेला आहे. त्याबद्दल तुमचेही अगदी मनापासून आभार मी व्यक्त करते. त्याचबरोबर प्रकाशक डॉक्टर सागर गुडमेवार त्यांनी शुभेच्छा संदेश आपल्याला दिला. उपस्थित नसतानाही त्यांना आपली इतकी काळजी की त्यांनी लिखित स्वरूपात पाठवलं आणि वाचन अश्विनीताईंनी केलं, त्याबद्दल दोघांचेही आभार मानते. सूत्रसंचालन म्हणायचं तर अर्चना संबरकरताई, बापरे अगदी मनापासून आभार. मला तर वाटलं की बाबा बरेच काही उदगीरमध्येच काही असे हुशार व्यक्ती आहेत असं वाटायचं उगीच, परंतु असं नाही. आकाशवाणी केंद्रावर जसं कानावर काही शब्द पडतात अगदी तसं सूत्रसंचालन तुमचं झालेलं आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, ज्या त्या वेळेला जे ते अनुकरण तिथलं बोलणं अगदी व्यवस्थित तुम्ही केलं. खूप खूप समाधान वाटलं. एखादा रविवार असा जातो की कामात मग्न होतो, एखादा रविवार परगावी जातो आपण, पण आजच्या ह्या रविवारचं खूप सारं घेण्यासारखं भेटलं. मृदुलाताई, स्मिताताई, लेखिका दोघी आणि या सर्वांच्या कार्यक्रमामध्ये सादर करते जे काही प्रत्येकाकडे काम होतं त्यांनी खूप छान प्रकारे आपलं वक्तव्य केलेलं आहे. आजची भाषा म्हणा, बोलणं म्हणा, महत्वाचं या कथा म्हणा, या कथा सामाजिक रूपानं आहेत. मी आणखी एकदा विनंती करेन की खरंच तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड करून याचं छान विस्तारित प्रकारे 8 मार्च पर्यंत पुढच्या करण्याचं निवर्गिताईंना मी विनंती करते की हे तुम्ही करावं अशी इच्छा व्यक्त करते. आणि त्याचबरोबर शेवटचे माझे 2 शब्द असतील आभारासाठी. एक कथा लिहिलेली लेखिकेने, एक कथा लिहिलेली आता डायरीतून बाहेर पडते आहे. उरल्या सुरल्या कथांनाही ती आळून बोलत आहे की तुम्ही विनयत या आणि समाजाचं काहीतरी देणं कम्प्लीट करा. धन्यवाद. धन्यवाद मंजुषाताई, तुमचे देखील खूप खूप आभार. आणि आभार प्रदर्शनानंतर खरं तर बोलू नये, परंतु शेवटचं एक मला बोलायचं राहून गेलं की हा जो काही पुस्तक परिचयाचा कार्यक्रम झाला, इतक्या सुंदर पद्धतीने विश्लेषण केलं दोघींनीही कथांचं आणि हे कुठेही पण पुस्तक वाचण्याची जी उत्सुकता आहे ती तसूभरही कमी झालेली नाहीये. की त्यांनी विवेचन केलं, सगळ्या कथासार कथाबीज आपल्याला कळालेलं आहे, पण आता अजून असं वाटत आहे की कधी पुस्तक हातात येईल आणि आपण ते प्रत्यक्षात हातात वाचनाचा आनंद मिळतो. तर मला वाटतं की हे कार्यक्रमाचं यश आहे आणि ही सुंदर संकल्पना आपण अशीच पुढे नेऊया. आणखीन खूप छान छान आपल्या इतर मैत्रिणींच्या देखील कथा आपण ऐकूया, वाचूया आणि एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, त्याप्रमाणे आपली साहित्यिक वाटचाल त्याच्या आपण सगळे सहप्रवासी आहोत. आणि नक्कीच आपण आपला हा जो प्रवासच खूप सुंदर आहे, आपल्याला कुठेही पोहोचायचं नाहीये, सतत आपण ह्या प्रवासातच राहू अशी एक मनोमन इच्छा व्यक्त करते. पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप आभार मानते. मला देखील या ठिकाणी संचालनाची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि आपण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला.
असे झाले. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी, स्क्रीनशॉट काढून घ्या. मग सगळ्यांनी कॅमेरा चालू करा आणि ज्यांना ज्यांना मोबाईल